तर नमस्कार मित्रांनो. तर आमचे संध्याकाळचे जेवण झालेत आता आणि सोनाली इकडं धुवायला लागली उडदाची डाळ. उडदाची डाळ ती याच्यासाठी धुवायला लागली की उद्या तिला करायची इडली उडदाच्या डाळीची. त्याच्यामुळे ती आत्ता उडदाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायला लागली. बघू शकता तुम्ही, दिसत असेल तुम्हाला. तर ही आहे उडदाची डाळ. भिजू घातलेली होती ती 3-3:30ला. हां, भिजू घातलेली हो, भिजू घातली होती 3:30 वाजेला. 3:30 वाजेला भिजू घातलेली का? मग आता धुवून घ्यायची. मग आता ती धुवून घ्यायची मस्त टाकते नसतात ना, मग चालतं नाही. धुवून घ्यायची. मग काय करायची? वाटून घ्यायची का? वाटून घ्यायची. कधी? आता लगेच. आत्ता वाटून घ्यायची का? तांदूळ, डाळ, हरभऱ्याची डाळ पण टाकलेली होती. आणि मग उद्या सकाळी बनवायची इडली त्याची. हां, मग रात्रभर बॅटर छान फुटते मस्त. मग ते उद्या बनवायची इडली पण. काही डोसे बनवू. तर आता सोनाली इकडं मिक्सरमधून काय ते उद्या तिला बनवायची इडली त्याच्यासाठी काढायला लागली ते डाळ भिजवलेली. कशाची? उडदाची. हे बघू शकता, असा लागला उडदाचा इथपर्यंत. आणि आणखीन काय काढायचं त्याच्यातून? हां, तांदूळ काढायचे का आणखीन? तर ठीक आहे, सोनाली म्हणते आणखीन तांदूळ काढायचे त्याच्यातून. तर कुठं ठेवलेत ते नाही. हे बघा, हे तांदूळ आणि ही डाळ आहे. कशाची डाळ आहे? हरभऱ्याची डाळ आहे. तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ हे पण भिजू घातलेलं आहे. आता मिक्सरमधून काढायचे ते. काढणं चालू आहे आता मिक्सरमधून सोनालीचं. सोनाली, कीप इट अप, गुड गर्ल. तर मी तुम्हाला आत्ता हा एक सीन दाखवतो काढतानाचा मिक्सरमधून. तर हे असं बॅटर काढलं आहे त्याने मिक्सरमधून आणि आता ते बाकीचं काढेल ती. आणि उद्या तुम्हाला मी दाखवतो इडली करताना. ठीक आहे? आणि खाताना पण दाखवतो टेस्ट करून. तर बघू शकता मित्रांनो, ही डाळ 3 ते 4-5 तास भिजू घालायची उडदाची आणि संध्याकाळी मग मिक्सरला अशी काढून घ्यायची, मस्त छान फाईन पेस्ट करून घ्यायची. आणि हे इकडे बघू शकता तुम्ही, हे तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ हे पण 4-5 तास भिजू घालायचं आणि त्याची पण फाईन पेस्ट करून घ्यायची. आणि मग ते सगळं बॅटर एकत्रित करायचं आहे ना, दोन्ही पण, उडदाचं आणि त्या डाळीचं आणि त्या तांदूळाचं बॅटर काढलेलं सगळं दोन्ही मिक्स करायचं काढल्यानंतर. आणि ते रात्रभर ठेवायचं, तसंच आंबवू द्यायचं त्याला, आहे ना. रात्रभर ठेवल्याच्या नंतर मग सकाळी त्याच्या इडल्या, डोसा वगैरे तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करू शकता. ओके, ठीक आहे. तर आता उडदाच्या डाळीचं बॅटर बनवलं आहे, भिजवलेलं आहे. आणि आता इकडे तांदूळ आणि तांदूळ आणि हरभऱ्याच्या डाळीचं बॅटर काढायचं आहे आता मिक्सरला. जाड आहे अजून, जाड पाणी झालं त्याच्यात थोडं. हां, काय झालं? पाणी जास्त पाणी जास्त झालं. झालं. आणखीन फाईन पेस्ट नाही झाली वाटतं. तर इकडं इडली सोबत चटणी खाण्यासाठी चटणी बनवावी लागली आहे ना. काय काय त्याच्यात?
हिरवी मिरची, लसूण, मीठ, हा. शेंगदाणे घ्यायचे अजून. शेंगदाणे घ्यायचे का? हम्म. चटणी कशाची बनवायची? शेंगदाण्याची. शेंगदाण्याची का? हम्म. आणि इकडं बटाटे उकडायला टाकले. बटाट्याची पण बनवायची. डोश्यासोबत बटाट्याची चटणी बनवायची का? हम्म. ठीक. तर सोनाली, हम्म. आता हे काय काय येतं? बटाट्याची चटणी, कशासोबत खायला येईल? डोसा. डोश्यासोबत? हम्म. म्हणजे डोश्याच्या वरती हे टाकायचं का हा. आणि खायचं? तर बघू शकता मित्रांनो, तर उकडून घेतले. आता इडली आणि डोसा खायसाठी त्याच्यासोबत चटणी. खाण्यासाठी ही चटणी, बटाट्याची चटणी सोनालीने बनवली आहे. आणि एक शेंगदाण्याची पण चटणी बनवणार आहे ती. त्याचं तिने त्यात मिरच्या, लसूण, जिरे, आणखीन शेंगदाणे हे टाकून त्याचं ते सगळं भाजून मिक्सरमधून काढून त्याला फोडणी वगैरे द्यायची लाल तिखटाची, आणि ती चटणी डोसा आणि इडलीसोबत खायची. तर इडली आणि डोसा बनवण्याच्या आधी हे सगळं तिने आधी चटणी वगैरे तयार करून घ्यायलेली. तर बघू शकता मित्रांनो, इकडे आता सोनाली डोसा बनवायला लागली चुलीवर. तर मस्तपैकी छान असे चुलीवर डोसे बनवणं चालू आहेत सोनालीचे. आता झाला सोनाली डोसा? नाही झाला. हं? नाही झाला. डोसा दुकानात जास्त झालं. डोसा नाही झाला पण दुकान जास्त झालं. तर बघू शकता मित्रांनो, सोनालीने टाकला तव्यावर डोसा बनवायला. आणि डोसा झाल्याच्या नंतर ती इडली बनवणार आहे इडली पात्रात. माझ्याकडे कशाला दाखवता? तुला दाखवायला लागेल ना. इडल्या करणार आहे ना. तर बघ ना इकडं मम्मा काय करायला लागली. इडली ते बघ, इकडं आता याच्यात पाणी टाकलंय मम्माने उकळायला. आणि आता हे बघ याच्यात ते टाकायला लागली इडली बनवायला इडली पात्रात. काय टाकायला लागली? बॅटर. इडलीचं बॅटर. ते बघ इडलीचं बॅटर टाकायला लागली मम्मा त्याच्यात. इडलीचं बॅटर आहे ते. मम्मा इडली बनवायला लागली. जेवायचं पप्पा? हात काढ कुठे इकडे. हे इकडे चटका लागण यायचा तर बघ शेगडीचा. तुला इडली खायची होती ना? मग इडली बनवायली ना मम्मा. तीन पात्र असतात का? 3 असतील, 4 असतील. तर ह्याच्यात ठेवायचं आहे असं का? मग इडली बनते का? कशावर बनते? वाफेवर? पाण्याच्या. ओके, आता दुसरं पात्र ठेवलं, दुसरा ट्रे. आता तिसरा ट्रे. प्रत्येक ट्रेमध्ये 4 इडलीचे साचे आहेत. आणि बघू शकता तुम्ही 4 त्रिक 12. 12च का? तर 12 इडल्या एका टायमाला तयार होऊन त्या पात्रातून निघतात. आणि शेफ आहे आमची सोनाली प्रदीप खरात. तर ते बघू शकता तिने छान बॅटर तयार करून ठेवलेलं आहे. तर आता किती टायमिंग ठेवायचं याला? किती वेळ ठेवायचं ते? 5 ते 10 मिनटं ठेवायचं का? मग तयार होती इडली. तर ठीक आहे मित्रांनो, 5 ते 10 मिनटं वाट बघू आणि मग इडली बघू आपण.
चेक करून बघू इडली बनली का. तर आता सोनाली चेक करून बघायला इडली हे झाली की नाही, काडी घालायची छोटी त्याच्यात. थोडीशी राहिली. तर याला ते चिटकलं आहे बॅटर, म्हणजे इडली आणखीन झाली नाही याचा अर्थ असा आहे. तर आणखीन त्याला थोडा वेळ ठेवायचं आणि मग डबल चेक करायचं. मग जर त्याला चिटकलं नाही इडलीचं बॅटर तर समजायचं ती झाली आहे, मग काढून घ्यायची आहे की नाही, असंच ना. हो तसंच. झाली का इडली? हो झाली. हां झाली. झाली खरं का? दाखव बरं काढून. गरम आहे. तर आता पहिला ट्रे काढला सोनालीनं, आता दुसरा ट्रे काढला. 8 12 तर आता एक लॉट तयार झाला इडल्याचा आणि याच्यात डबल पाणी टाकायचं. सोनाली पाणी आटलं वाटतं त्यातलं थोडं, कारण आणखीन भरपूर इडल्या बनवायच्यात. बॅटर हे काय बॅटर आणखीन खूप बॅटर आहे बघा. तर आता इडल्या काढून घ्यायच्या त्या ट्रेमधून. तर बघू शकता मित्रांनो, तेल कमी लावलं वाटतं. अक्काने तेल लावलं वाटतं. हां लगेच निघायला पाहिजे ते, तेल लावलं की सोपडं चटक निघतंय. तर 4 इडल्या आता ट्रेमधून काढल्या सोनालीनं. त्या दुसऱ्या ट्रेमधल्या काढणं चालू आहे. बघा इडली. पकली नाही ती. तर बघा मित्रांनो इडली तर आता सोनालीची इडली मी टेस्ट करून बघतो. तर ही आहे शेंगदाण्याची चटणी. माझा चेहरा दिसतो? चेहरा दिसतो का माझा? दिसतो ना. तर याच्यात अशी बुडवायची, टेस्ट करून बघा. इडली खूप छान झाली मित्रांनो. तर आम्ही खातो आता इडली. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.